यानंतर एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं पुण्यात निधन झालंय। वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहाचा मोठा आधारस्तंभ हरपलाय। राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला होता। बजाज उद्योग समूहाला मोठं करण्यात राहुल बजाज यांचा सिंहाचा वाटा आहे। आता आपल्यासोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा सर जोडले गेलेले आहेत। दर्डा सर, एक मोठा आधारस्तंभ आज बजाज ग्रुपचा आणि देशातल्या उद्योगाचा एक मोठा चेहरा आज आपल्यातून निघून गेला। बरोबर आहे। ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनामुळे औद्योगिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे। होय, खरं म्हणजे कॉर्पोरेट जगात राहुल बजाज यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर अग्रभागी होतं। औद्योगिक दृष्टी, विकासासाठी समर्पितता आणि खरीखुरी देशभक्ती ही त्यांच्या जीवनाची त्रिसूत्री होती। मला आठवतं की आजच्या जगाला जागरूक, नैतिक आणि प्रतिसाद देणाऱ्या शासनाची गरज आहे हे ते नेहमी आग्रहाने म्हणायचे आणि डरो मत कुछ तो करो ही त्यांची वृत्ती होती। इंदिराजी असो की नरेंद्र मोदीजी, सत्तेवर कोणीही असो, ते आपली काम भूमिका मांडत पुणे ते औरंगाबाद दरम्यान आज जी सुबत्ता आपल्याला दिसते त्यात राहुल बजाजजी यांचा मोठा वाटा आहे। केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाच्या औद्योगिक विकासात त्यांचा वाटा होता। त्यांचं सामाजिक योगदानही फार मोठं होतं आणि गेल्या अनेक दशकापासून त्यांचे आणि आमच्या परिवाराचे जवळचे संबंध राहिले आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। दर्डा सर, खरं तर आपण त्यांच्या खूप जवळ राहिलेले आहेत। त्यांचं एक विजन होतं, भारताबद्दलचं त्यांचं विजन होतं, महाराष्ट्राबद्दल त्यांना योगदान द्यायचं होतं। पण एकूणच बजाज ऑटोच्या माध्यमातून इथल्या अर्थव्यवस्थेला असेल, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सुद्धा त्यांनी मोठं योगदान दिलंय। त्याबद्दल काय सांगाल? नाही, ही गोष्ट खरीच आहे की खरं म्हणजे राहुल बजाजजी, आम्ही त्यांना राहुल भैया म्हणत असो, खरं म्हणजे आपण बघा ही पिढी आहे पूर्ण, म्हणजे एकाच व्यवसायामध्ये चौथी पिढी आहे। जमनलालजी बजाज जे म्हणजे महात्मा गांधीजी त्यांना आपल्या अत्यंत जवळचे मानायचे। त्यांच्यानंतर राहुल बजाजजींचे वडील कमल नयनजी बजाज जे 1957 ते 1971 वर्धा या ठिकाणाहून लोकसभेवर 3दा निवडून गेले आणि त्यांच्यानंतर राहुल बजाजजी या सगळ्या आणि आता राजीववाडी संजीव या सगळ्यांचंच योगदान बजाज ऑटोच्या माध्यमातून खूप मोठं योगदान हे महाराष्ट्रामध्ये त्यांचं झालेलं आहे। आणि मी आपल्याला सांगतो की एक औरंगाबादचा जरी आपण विचार केला, 1986 मध्ये त्यांनी वाळूज येथे दुचाकी उत्पादनाचा कारखाना सुरू केला। पण वाळूजला बजाज हा काही एकमेव कारखाना नव्हता, पण त्या एका कारखान्यामुळे आज शेकडो ऑटो ॲन्सिलरीज या भागात ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे झालेल्या आहेत। आणि एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रसन्नता, टवटवीतपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं। ते अत्यंत स्पष्ट वक्ते होते आणि मी ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री होतो त्यावेळेला त्यांच्याशी अनेकदा चर्चा करण्याचा योग आला, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यावेळेला ते राजकीय लोकांच्या टोप्या अक्षरशः उडवायचे। खरं म्हणजे ते राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेले, आपल्याला माहित आहे ते निवडून गेले। आणि त्यावेळेला मी आमदार असतानाही मला त्यांना मतदान करता आलं नाही, कारण आमच्या पक्षाची भूमिका आणि आदेशला मी बांधील होतो। परंतु त्यांनी त्याची कधी चिंता केली नाही आणि ते नेहमी म्हणायचे की राजेंद्र, प्रामाणिकपणा, प्रचंड मेहनत आणि व्यावसायिक मूल्याशी तुम्ही कोणीही तडजोड करू नका, कारण फक्त पैसा कमवायचा नाही तर आम्हाला समाजाला सुद्धा बांधलं पाहिजे। पैसा कमावणं हा एक भाग आहे नक्की त्याच्यातला, परंतु त्याचबरोबर आपण आपल्या सभोवतालच्या लोकांची जीवन
जीवन कशा पद्धतीने आपण उंचवू शकतो यासाठी ते प्रयत्नशील होते. आणि त्यामुळे आपण बघा की आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बजाज ऑटोच्या सभोवतालचा जो काही भाग असेल, तो गंगापूर असेल, लातूर असेल, हो. या सगळ्या ठिकाणी आपण म्हणजे समाजासाठी त्यांचं जे कार्य आहे ते आपण नक्की पाहू शकतो. नक्कीच महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः आपल्या मराठवाड्यासाठी त्यांचं एक मोठं योगदान आहे. पण दरडा सर, तुम्ही ज्या मूल्यांचा उल्लेख केला, व्यावसायिक मूल्य आणि त्याचबरोबर जागतिक पातळीवरती ह्या मल्टीनॅशनल सगळ्या कंपन्यांचा जोर असताना इथं पूर्णपणे स्वदेशी एक कंपनी उभी राहते. 5 दशकं इथल्या संपूर्ण समाजामध्ये आणि इथल्या अर्थकारणामध्ये एक मोठं योगदान देते. त्यांचं नेमकं व्हिजन काय होतं या स्वदेशी पूर्णपणे बनावटी मागे? नाही, एक होतं की आपण आपल्या देशामध्ये ते नेहमी एक गोष्ट म्हणायचे की भारत, आपला देश जो मोठा होतोय तो फक्त या ठिकाणच्या भौगोलिक स्थितीमुळे नाही किंवा आपली लोकशाही मोठी आहे म्हणून होत नाही, तर या ठिकाणी जे उद्योजक आहे ते मेहनती आहे आणि कल्पक आहे. त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या भरोशावर स्वदेशी गोष्टीची आपण निर्माण करू शकतो. ठीक आहे, सुरुवातीला त्यांना सुद्धा परदेशातून एक लायसन्स घ्यावं लागलं, त्यांना त्यांच्याबरोबर जावं लागलं, पण त्याच्यानंतर एकदा पाय स्थिरावल्यानंतर संपूर्ण त्यांनी स्वदेशी माल स्वदेशी पद्धतीने त्यांनी आपल्या उत्पादन त्यांनी निर्माण केलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच मी आपल्याला सांगतो की आपण अनेकदा काय बघतो की कंपनीचा जो एक ज्यांनी निर्माण केली आहे तर तो चांगल्या पद्धतीने उद्योग चालवतो, पण जी दुसरी पिढी येते किंवा तिसरी पिढी येते ते चालवू शकत नाही. पण याच्यात फार मोठं हे यश राहुल बजाजजींना मिळालं की त्यांनी आपण स्वतः काम करत असताना नवीन पिढी सुद्धा त्याच विचाराची तयार केली. औद्योगिक भारताचं कणखर नेतृत्व, बदलत्या वर्तमानाविषयी सजग असणारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा भारतीय उद्योजक, भारताच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून रचनात्मक काम करणारा आणि आव्हानाशी मुकाबला करण्याची प्रेरणा देणाऱ्या अशा कितीतरी गुण वैशिष्ट्यांनी राहुल बजाजजी हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. बरोबर. आज स्वाभाविक आहे या सगळ्या अनेक तुमच्या आठवणी सुद्धा जाग्या होत असतील. त्यांच्यासोबत तुमचे खूप जवळचे संबंध होते, घरगुती संबंध होते. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यांचा अत्यंत रोखठोक असा स्वभाव कधीच आपण विसरू शकणार नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमच्या काही त्याच्याबद्दलच्या आठवणी असतील? आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो. खरं म्हणजे राहुल भैया, मी जसं आपल्याला सांगितलं की ते प्रसन्नता, टवटवीतपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं. ते जिथे जायचे त्यांच्या भोवती माणसांचा गराडा असायचा, गप्पा आणि किस्से यात ते रमायचे आणि मग हळूच ते इतके संवेदनशील असायचे की विचारायचे क्या बोर तो नाही हुआ. आणि एक दुसरी आपल्याला उदाहरण देतो की दर्डा परिवाराचे आणि बजाज परिवाराचे घनिष्ठ ऋणानुबंध वर्षानुवर्ष राहिले आहेत. याचं कारण असं आहे की राहुल बजाजजींचे वडील कमल नयनजी बजाज हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून 1957 ते 1971 या साला 3दा निवडून आले आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघात वणी आणि पांढरकवडा हे 2 विधानसभा मतदारसंघ यवतमाळचे होते. आणि यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माझे वडील जवाहरलालजी दर्डा हे होते आणि त्यामुळे वर्षानुवर्षाचे आमचे ऋणानुबंध होते. मात्र वैयक्तिक संबंध आणि व्यावसायिक संबंध यातील सीमारेषा त्यांच्या मनात काटेकोर असत. एक उदाहरण द्यायचं तर लोकमतचं देता येईल की 1974 मध्ये ज्या वेळेला नागपूरला लोकमत प्रकाशित होत होतं, नवीन होतं लोकमत तुलनेत, आणि त्यावेळेला माझे मोठे बंधू लोकमतचे चेअरमन विजयबाबू दर्डा यांनी त्यांना राहुल भैयांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की राहुल भैया, आमचे आणि आपले वर्षानुवर्षाचे संबंध लक्षात घेता आपण यापुढे कृपया लोकमतसाठी नियमितपणे जाहिराती द्याव्यात अशा आशयाचं पत्र लिहिलं. त्याचं उत्तर आलं आणि ते काय होतं उत्तर माहित आहे? त्याचं उत्तर होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की विजय बाबू, मी गुणवत्तेवर जाहिराती देतो, याचा क्रमांक पहिला असतो, त्यांनाच आमच्या जाहिराती असतात
आम्ही एकत्र जेवू शकतो, मात्र जाहिराती जो क्रमांक पहिला असेल त्याला देऊ. आणि त्या वर्षी आम्हाला बजाजच्या जाहिराती लोकमतला मिळाल्या नाही, परंतु नंतरच्या काळात खरंय. लोकमत जनमानसात रुजला आणि तुम्ही पहिल्या नंबर क्रमांकावर 1 झालात नाराज आणि त्यांची झाल्यानंतर जाहिराती लोकमतला सुद्धा जाहिराती निश्चित त्यावेळी आल्या. मिळाल्या. खरंच हे रोखठोक तुम्ही जे म्हणालात असाच त्यांचा स्वभाव होता आणि त्याच तत्वानं ते शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहिले. आज ते आपल्यातून गेले. निश्चितपणे सगळ्यांसाठी, देशासाठी एक मोठं नुकसान आहे. धन्यवाद दर्डा सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. जाणून घेऊयात. अतिशय दुःखद बाब आहे. राहुल बजाज हे ज्या बजाज ग्रुपचे प्रमुख होते किंवा ज्या बजाज घराण्यातले होते, या घराण्याचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील एक मोठं योगदान आहे. जमनालाल बजाज असतील आणि त्याच्यानंतरचा हा सगळा परिवार, गांधीजींशी या परिवाराचं अतिशय निकटचं नातं होतं. कदाचित गांधीजी वर्धेला आले याचं एक कारण हा परिवार देखील होता आणि देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेमध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन हे बजाज समूहाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर राहुल बजाज हे उद्योग जगतातील एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची व्यक्ती होती. बजाज समूहाला पुढे नेण्यामध्ये त्यांचा फार सिंहाचा मोठा वाटा होता. त्यांच्या जाण्यानं उद्योग क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे. उद्योगाबरोबरच स्पष्ट वक्तेपणा आणि सामाजिक कामामध्ये भाग घेणारी ती व्यक्ती होती. त्यांच्या जाण्यानं आपल्या या राज्याची आणि देशाची सुद्धा फार मोठी हानी झालेली आहे.